कोल्हापूर जिल्ह्यात नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये। त्यातच आता कृष्णा नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच कोंडून टाकल्याची धक्कादायक घटना अर्जुनवाड इथं घडली आहे। यावरून नदीकाठच्या ग्रामस्थांची भावना प्रदूषणाच्या मुद्द्यावरून किती तीव्र झाली आहे हे दिसून येतं। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला कोंडलं। नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांना 6 तास डांबलं। कृष्णा नदीच्या प्रदूषणावरून अर्जुनवाडचे ग्रामस्थ आक्रमक। कोल्हापूर शहर आणि अनेक गावांच्या शिवारातून वाहणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे। सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडलं जात असल्यानं पंचगंगेची अवस्था गंभीर झाली आहे। पंचगंगेप्रमाणेच आता जिल्ह्यातील कृष्णा नदी देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। आकीवाटी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचं प्रदूषित पाणी थेट कृष्णा नदीत सोडलं जात असल्याचं समोर आलंय। या प्रदूषणामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनलाय। मासे मृत्युमुखी पडतायत। नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यावरही अतिशय गंभीर परिणाम होत असल्याचं चित्र आहे। याच पार्श्वभूमीवर अर्जुनवाड इथं संतप्त ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांना तब्बल 6 तास कोंडून ठेवलं होतं। कृष्णेचं प्रदूषण पण सुरू झालेलं आहे। हे जे इंडस्ट्रियल इस्टेट आहे इथं प्रोसेस करणाऱ्या या युनिट आहेत आणि हे प्रोसेसचं थेट पाणी या कृष्णा नदीमध्ये हे सोडायला लागले। गेल्या 30 वर्षापासूनचा हा प्रश्न असला तरी आता गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणजे आज घरोघरी आमच्या अर्जुनवाडसारख्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचे पेशंट आहेत आणि ह्या आता इथं आलेल्या प्रत्येकाच्या घरात तुम्हाला कॅन्सरचा पेशंट दिसेल। म्हणून हे इथे आक्रमकपणे ह्या विषयावर इथे लोक आलेले आहेत। नदीकाठच्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तत्काळ कारवाईची मागणी केली आहे। दोषी उद्योगांवर कारवाई करा, प्रदूषित पाणी सोडणं त्वरित बंद करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। 2013 पासून लोकांच्या भावना आहेत की आपल्या गावाला दूषित पाणी येते आणि 2013ला मुंबईत बैठकून हा प्रोसेस युनिट बंद करायचे आदेश त्यावेळी झाले होते। पण तदनंतरच्या काळात रात्रीच्या वेळेत पाणी सोडणं, प्रोसेसचं पाणी डायरेक्ट नदीत जाणं हे चालूच होतं। आताच्या काळात बैठक तर अर्जुनवाडमध्ये कॅन्सरचे पेशंट वाढायला लागले आणि त्याचा आता कुठेतर तरुण वर्गाने यात भाग घेतला। आज अर्जुनवाडातील जर परिस्थिती बघायची झाली तर आमची काही अर्जुनवाड म्हणजे असं काही आमचे लोक 10-10 एकर 20-20 एकरवाले नाही आहेत। लोक रानं घरं घाण ठेवून पेशंट जगवत आहेत। तर ह्यासाठी आज आमची अर्जुनवाडची जनता एवढी आक्रमक झाली। याचं कारण म्हणजे कॅन्सर म्हणजे हा महाभयंकर जो आजार आहे तो काय हे आम्ही स्वतः अनुभवत आहे। त्यामुळे आमची अर्जुनवाडकरांची इतकी अशी कळकळीची विनंती आहे की या कंपनीवाल्यांना की त्यांनी हे पूर्णपणे या कंपन्या बंद कराव्यात ही आमची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही पूर्ण झाल्याशिवाय आज इथून आम्ही जाणार नाही। या आंदोलनानंतर गावकऱ्यांना कारवाईचं आश्वासन मिळालं, मात्र त्यानंतर अधिकारी कारवाई करू बघू अशी भूमिका घेताना दिसले। यानंतर मात्र अर्जुनवाड ग्रामस्थांचा संताप अनावर झाला। गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आकीवाटे औद्योगिक वसाहतीमध्ये अधिकारी, संचालक मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। तसंच प्रदूषण करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आमचे सहकारी रोहिदास मातकर डॉक्टर यांनी क्षेत्राधिकारी यांनी पंचनामा करून पाण्याचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या पुढील प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेला आहे। आणि आत्ताच्या ज्या दृष्टिकोनातून म्हणजे लोकांच्या म्हणजे ज्या जनभावना आणि हे लक्षात घेऊन आम्ही लवकरच त्यांना हे करण्यासाठी पुढील कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर फॉलोअप चालू आहे। याबाबत भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांना विचारलं असता त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता आली आहे, त्यामुळे यावर तातडीच्या उपाययोजना राबवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जातील असं आश्वासन दिलंय। लवकरच या सगळ्यात आजच मी पेपरला वाचलं काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं आहे। परंतु याच्यावर सोल्युशन काढावं लागेल काहीतरी आणि ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा वापर करून सगळ्या ज्या ठिकाणी प्रदूषण होतंय, नदी ही स्वच्छच असली पाहिजे कारण ते पाणी सगळं पिण्यासाठी वापरलं जातं। तर या सगळ्या प्रदूषित नद्या पुन्हा स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या योजनांचं अवलंबन आम्ही भविष्यात करणार आहोत।
नदीच्या तीव्र प्रदूषणामुळे अर्जुनवाड गावामध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेसह कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणं आवश्यक आहे. अन्यथा वाढलेल्या प्रदूषणाच्या तीव्रतेमुळे ग्रामस्थांचा जीव आणखी धोक्यात येऊ शकतो. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.